2 दिवस बाहेर जातोय असं सांगून सुद्धा दूधवाल्याने दूध टाकलं. त्याच्यामुळे मग घरात एवढं सारं दूध साठलं होतं. तर या दुधाचं काय करायचं तुम्हीच कमेंट करून सांगा. एकावर एक 2 कपडे घालून तीर्थाचा असा काहीतरी खेळ चालू होता. तिलाच माहिती काय खेळत होती. साईसुद्धा तिच्यासोबत खेळत होता. म्हणून म्हटलं चला आपण आपलं काहीतरी काम उरकून घेऊया. म्हणून मग लगेचच देवपूजा करून घेतली आणि मग येतानाच भोगीची भाजी सोबत घेऊन आली होती. कारण भोगी होत्या म्हणून मग भोगीच्या भाजीची तयारी चालू केली. तिच्यासाठी असं वाटण बनवायला घेतलं. स्पेशल म्हणजे तीळ घालून हे वाटण बनवलं. मी काम करते हे बघून मग दोघांचं भांडण झालं आणि दोघांचं भांडण झाल्यानंतर पुन्हा थोड्या वेळाने पाचपसुद्धा झालं. कट्टीबट्टीचा खेळ दिवसभर आमच्या घरात चालूच असतो. आता या दोघांचं असं आहे की तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करेना. तर हे असंच चालू असतं. दुसऱ्या दिवशी संक्रांत होती. मग संक्रांतीची सुगड पूजन जे आहे ते करून घेतलं. तर आमच्याकडे अशी पूजा करतात आणि वरून कपडासुद्धा टाकला जातो. भोगीची भाजी आणि संक्रांतीची पूजा करून उरलेल्या शेंगांची अशी संध्याकाळी पोपटी बनवली कुकरमध्येच. चला भेटूया आपण पुन्हा तोपर्यंत बाय.